सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मित्रांनो, मावळतीच्या सूर्याचं दर्शन घेऊन एका सुंदर अशा शाळेचं दर्शन तुम्हा सर्वांना देण्यासाठी मी या शाळेमध्ये घेऊन येतोय. सरळ म्हणजे या शाळेला ज्ञानाचं मंदिर, विद्येचं मंदिर म्हणायला हरकत नाही. या शाळेच्या प्रवेशद्वाराला अशी निसर्गरम्य हिरवीगार उंच उंच अशी झाडं, ही झाडं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षकांचं स्वागत करण्यासाठी. जसं जसं शाळेच्या आतमध्ये प्रवेश करू तसतसं हा हिरवागार निसर्गरम्य परिसर आणि रंगीबेरंगी बोलक्या भिंतींनी सजलेला हा परिसर प्रत्येकाचं मन आकर्षून घेणारा. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल म्हणीप्रमाणे या ठिकाणी आलेला प्रत्येकजण रमल्याशिवाय आणि या ठिकाणी रेंगाळल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आपण कुठल्या शाळेबद्दल बोलतोय हे आपल्या मनामध्ये प्रश्न असेल. ही शाळा मी दाखवतोय तुम्हाला, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तुरुरी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. ज्ञानात आपण पाहता या परिसराला अतिशय सुशोभित करण्याचं सुंदर असं काम इथले सध्याचे सन्माननीय मुख्याध्यापक, इथले शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शाळेला सजवत असताना केवळ चित्र काढण्यावर भर न देता इथल्या गुरुजनांनी अतिशय सुंदर विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक अशा बाबी, अर्थात आपण पाहताय या प्रत्येक खांबावरती अगदी 1 पासून 30 ते 300 पर्यंतचे पाढे जे विद्यार्थ्यांना पुस्तकाविना शिकता येतील अशी रचना केलेली. विद्यार्थ्यांशी निष्ठा बाळगून, शिक्षणप्रक्षी निष्ठा बाळगून काम करणारे 6, 7, 8 शिक्षक या ठिकाणी या शाळेमध्ये काम करतात. त्यातील 2 आदरणीय विठ्ठल तेलंग गुरुजी आणि या गावच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष यांची उपस्थिती आजच्या दिवशी आपण पाहत राहाल, थक्क होत राहाल, दंग होत राहाल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला याच ठिकाणी बसावं असं वाटेल असा हा शालेय परिसर. खरं म्हणजे हे सगळं रंगवण्याच्या पाठीमागे एक कल्पकता असते, रंगकाम करणाऱ्यांची आणि करून घेणाऱ्याची. ती कल्पकता म्हणजे शालेय परिसर अनुकूल असला की इथं दिवसभर काम करायला मनाची प्रसन्नता असते. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला आपलं स्वतःचं मूल मानून काम करणारे प्रामाणिक निष्ठावंत शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, काम करत आहेत. शाळा आमची आहे किती छान आणि आम्ही रोज शाळेत येणार असं म्हणत नक्कीच विद्यार्थी उद्या 15 तारखेला या शाळेमध्ये येतील. आपण थोडंसं या शाळेमध्ये काम करणारे आणि ही भव्यदिव्य इमारत रंगवण्याच्या कामामध्ये ज्यांचं सर्वाधिक योगदान राहिलेलं आहे, आदरणीय सन्मान्य हरिभक्तपरायण विठ्ठल तेलंग गुरुजी या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, काय सांगाल तुमच्या या शाळेबद्दल? रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण. आमची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही इयत्ता 4थी पर्यंतची शाळा आहे आणि या 4थी पर्यंत आता आज रोजी 184 विद्यार्थी आहेत. वा. आणि आमच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. 8 शिक्षक आणि मुख्याध्यापिका श्रीमती काटे मॅडम आणि दत्ता भोसले सर, परसराम सर, जोशी सर, बेतेवाड मॅडम, बिरादार मॅडम, अजून चौधरी मॅडम, असे सर्वजण आम्ही इथं अतिशय जीव ओतून काम करतो. म्हणजे एकूण 6 जण काम करता तुम्ही? 8 जण काम. अरे, म्हणजे प्रत्येक वर्गाला एक सेपरेट शिक्षक आहे आपल्याकडे? एक सेपरेट शिक्षक आहे. कुठला वर्ग डबल राहतोय तर एकत्रित राहतो असं नाही आपल्याकडे? अरे वा, छान. प्रत्येक वर्गाला शिक्षक आहे आणि सर्वजण उच्च विद्याविभूषित आहेत. वा. आणि आमच्या सर्वावर आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं शिक्षण आमच्या शाळेमध्ये दिलं जातं. शिष्यवृत्तीचे ज्यादा तास आम्ही घेतो. तशाच प्रकारे ATS परीक्षेला बसवलेलो होतो. इयत्ता 2रीचा विद्यार्थी शिवम अतुल पवार, उमरगा तालुक्यातून 4थ्या क्रमांकाने गुणवत्ता यादीमध्ये तो आलेला आहे. तशाच प्रकारे पुढच्या वर्षीसुद्धा अतिशय चांगले, यावर्षी उशिरा स्कॉलरशिप सुरू झाली तर पुढच्या वर्षी ज्यादा तास घेऊन आमच्या शाळेतले किमान 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतील अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अतिशय जीव ओतून, आता तुम्ही वाचला तिथं, देवापेक्षा कर्माची भीती बाळगा. सुंदर. एक वेळ देव माफ करेल परंतु कर्म नाही. आमचे गुरु उज्ज्वलानंद महाराजांचं तेच सांगणं होतं. अर्थात कर्मावरती निष्ठा ठेवणारे प्रामाणिक कार्यकर्ते, शिक्षक आपण या ठिकाणी काम करता, याचा आनंद आहे सर्वांना. अधिकारी बघतात, गावातील अध्यक्ष बघतात, लोक बघतात म्हणून आम्ही काम करत नाही, तर आमच्या कर्म चांगलं पाहिजे म्हणून आम्ही काम करतो. देव बघतोय, देव बघतोय. बस बस देव बघतोय आम्हाला, या दृष्टीने आम्ही काम करतोय. म्हणून सर्व पालकांना आवाहन आहे की शहरामध्ये 90, 92 विद्यार्थी ज्या तुकडीत आहेत तिथं तुम्ही पाठवताय. कितीही हुशार तज्ज्ञ शिक्षक असला तरी 92 विद्यार्थ्यांच्या वह्या सुद्धा तो तपासू शकत नाही. परंतु तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि आपण तिकडे पाठवून विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. तर ते नुकसान करू नका. आमच्या इथे फक्त 30 विद्यार्थी एका तुकडीमध्ये आहेत. अतिशय चांगलं आम्ही शिक्षण देऊ. बाहेरचे सुद्धा विद्यार्थी तुम्ही आमच्या शाळेमध्ये पाठवा. फक्त 15 दिवस आमच्या शाळेमध्ये पाठवा
आणि 15 दिवसात जर बदल नाही झाला तर तुम्ही TC आणू नका, बदल झाला तरच TC आणा. नुसतं फक्त आमच्या शाळेमध्ये पाठवा, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. सर्वांना माझं आव्हान आहे, सर्व माझ्या गावकरी मायबापांना आव्हान आहे की आपल्या लेकरांवर अन्याय न करता परगावला जात असताना येत असताना खूप त्यांचा वेळ वाया जातो, तर तो वेळ वाया जाऊ नये यासाठी आपल्याच गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवा. आम्ही वाहनांची सुद्धा सोय करणार आहोत. तुम्ही जे बाहेर गावी जाताना वाहनाला पैसे देता तेच पैसे देऊन इथं वाहनाची व्यवस्था आपण सगळे मिळून करूया आणि आपल्या लेकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊया. थोडंसं अंतर जरी अर्धा किलोमीटरचं असलं तरी तुलनेनं इतर शाळांच्या तुलनेनं शालेय परिसर अतिशय सुंदर आहे आणि काम करणारे शिक्षक हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत आणि इथं हक्कानं प्रत्येक पालकाला येऊन माझ्या लेकराला का येत नाही आणि का शिकवत नाही म्हणायला अधिकार आहे आणि विचारू शकतात. आणि त्यासाठी आपलं तेलंग सरांचं मी तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे. ज्या ज्या शाळेमध्ये तुम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे त्या प्रत्येक शाळेचं गावाचं शैक्षणिक चळवळ ही खूप जोमानं चाललेली आहे. तिथल्या गावचं सोनं झालेलं आहे. नक्कीच इथं सुद्धा तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेची ताची बहरू कळीयशी आला. ही परिस्थिती येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहता येईल. नक्कीच या शाळेची भरभराट तुम्हा सगळ्यांना गावकऱ्यांच्या सहकार्याने, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सदस्याने आपल्याला ही भरभराट पाहता येईल. 1-2 शब्द मी माननीय अध्यक्ष साहेबांना विचारणार आहे. सर, काय सांगाल आपल्या शाळेबद्दल? परिषद शाळेमध्ये पाठवून द्या, गुणवत्तेची आम्ही स्वतः देऊ. नक्कीच कटिबद्ध आहोत. गुणवत्तेची हमी देऊ असे सांगणारे हे 2 कार्यकर्ते शाळेचे नेतृत्व करत आहेत. बाकीच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांची यांना साथ आहे, गावाची साथ आहे. फक्त गरज आहे ते आपण सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या मराठी शाळेमध्ये, आपल्या गावच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याची. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या सुंदर अशा संतांच्या उक्तीसह ही क्षणचित्र आम्ही इथं थांबवतोय. धन्यवाद. नमस्कार.